सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याबरोबरच मतदारसंघाच्या विकासाची वाटचाल सुरू असून नुसते आमदार म्हणून मिरविण्यात मला स्वारस्य नाही। आपण माझ्याकडे यायचे आणि मी तुम्हाला आश्वासन देऊन वेळ मारून न्यायची, हे मला कधी जमलं नाही आणि जमणार पण नाही। त्यामुळे ग्रामपंचायत कुणाची, सरपंच कुणाचा याचा कधीही विचार न करता विकास कामांना निधी दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार एकाच महिन्यात 2 वेळेस आपल्याकडे आले। त्यांनी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी आश्वासित केले आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करतील याचा मला विश्वास असल्याचं प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केलं आहे। सहकार क्षेत्रातील प्रगतीच्या शिखराकडे जोमाने वाटचाल करीत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची 71वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या साखर धोरणात कायम होणाऱ्या बदलाबाबत व धरसोड वृत्तीबाबत भाष्य केलंय। तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायची असून 2023-24 गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊस प्रति मेट्रिक टन रुपये 125 प्रमाणे दसऱ्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं जाहीर केलं। यावेळी शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम, ज्ञानदेव मांजरे, विश्वासराव आहेर, पद्मकांतजी कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य, नगरपालिकेचे सदस्य आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख, पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतकंच काम करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने ती शिकवण कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपल्याला सर्वांना दिली। ही शिकवण घेऊन माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांची वाटचाल चालू आहे। आपण सर्वांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला जी काही संधी दिली, ही संधी आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची दिली। नुसतं प्रतिनिधी झालो आणि नुसतं मिरवायचं असं काही मी कधी केलेलं नाही। तुम्ही यायचे, प्रश्न सांगायचे आणि नुसतं तुमच्या तोंडापुरती आश्वासन द्यायचं आणि विसरून जायचं असं कधी केलेलं नाही, कधी करणार पण नाही। आपले प्रश्न असतील डोक्यात ठेवून त्याच्यावर सातत्याने काम करतात, याची प्रचिती तुम्हाला देखील आली असेल, आलेली का नाही? शहर असेल, ग्रामीण असेल, पुरुष असेल, महिला असेल, निराधार व्यक्ती असतील, अपंग व्यक्ती असतील, सगळ्यांसाठी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला। 5 वर्षामध्ये काम संपलंय असं मी म्हणणार नाही। राष्ट्रीय मार्गापासून आपल्या गल्लीतल्या रस्त्यापर्यंत, आपल्या शिवाराच्या रस्त्यापर्यंत भरघोस असा निधी 740 कोटी एवढा निधी आपण रस्त्यांसाठी आणलेला। काही कामं पूर्ण झालेले, काही कामं चालू आहे, काही कामं चालू होणार आहे। हे काही फक्त घोषणा नाही, जे होणार आहेत तेच सांगतात। उगाच काहीतरी सांगण्यात काही पडत। तीच परिस्थिती पाणी पुरवठा योजना असेल, कोपरगाव शहरामध्ये 131 कोटीची योजना आपण मंजूर करून आणली, आता ती पूर्णत्वाकडे जाते।
ग्रामीण भागासाठी पण जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामपंचायत कोणाची आहे, सरपंच कोण आहे हे कधी विचारलं नाही. 270 कोटी त्या सर्व जलजीवन मिशनच्या योजनेसाठी त्या ठिकाणी आली. तीच परिस्थिती आरोग्य विभागाच्या बाबतीत. कोपरगाव शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय 28 कोटीचं, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य विभागाला देखील बळकटी देण्याचं काम या 5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी. तेच विषय विजेच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सर्वांना कल्पना आहे. 2013 साली माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी आपल्या कारखान्याची जमीन देऊन 132 केव्ही सबस्टेशन आपल्या पक्षाचे नेते त्यांनी अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्या कोळपेवाडी या ठिकाणी कारखान्याच्या जमिनीवर 132 सबस्टेशन मंजूर केलेलं होतं. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या, ते सबस्टेशन शहा या ठिकाणी झालं. आता ते कोणामुळे गेलं, काय गेलं हे सांगण्याची काही गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना ती माहिती आहे. परंतु आपण विजेच्या बाबतीमध्ये पण ब्राह्मणगाव येथे नवीन सबस्टेशन मंजूर करून आणलं, चांदे कसऱ्याला नवीन सबस्टेशन मंजूर करून आणलं, शहा सबस्टेशनला आपल्या तालुक्यातील 4 सबस्टेशन त्या ठिकाणी जोडले जाणार आहे, त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं. विजेच्या बाबतीमध्ये तेवढंच काम आपण करण्याचा प्रयत्न केला. आपले जे काही डीप्या असतील जर फेल झाल्या त्या पण लवकर कशा मिळतील यासाठी सातत्याने माझे प्रयत्न असतात. त्याला पण आपण ज्या ज्या वेळेस येतो त्याला आपण मदत करत असतो. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागाचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. या 5 वर्षामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य होतं, म्हणून हे सर्व कामं होऊ शकले. आणि माझी आपल्याला विनंती, भावनेवर आणि सहानुभूतीवर कामं होत नाही. इथं पाठपुरावाच करावा लागतो आणि कोणाची तरी गंभीर साथ त्या ठिकाणी लागते. आणि ती साथ आपल्याला या सर्व विकास कामांमध्ये आपले आदरणीय अजितदादा यांनी त्या ठिकाणी दिलेली, त्यांच्या माध्यमातून एवढा भरघोस असा निधी आपल्या मतदारसंघासाठी येऊ शकला. आणि म्हणून त्यांच्या मागे गंभीरपणे उभं राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करतो. परवाच आपल्या माजी आमदार अशोकराव काळेसाहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा ते आले होते. पहिले 10 ऑगस्टला आले जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने, 21 ऑगस्टला आले अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी. आणि त्या निमित्ताने आपल्याला त्यांनी आश्वासित केलेलं जे काय आपलं पाण्याचा तुटवडा गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी जाणवतोय त्यासाठी पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून निश्चितपणे त्यांनी दिलेला शब्द ते खरा करून दाखवतील यात मला कुठली शंका नाही. आणि आपण पण त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करू, त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण करावं. जे काही या 5 वर्षामध्ये झालं ते मागच्या 40 वर्षामध्ये का नाही होऊ शकलं याचा विचार तर आपण केला पाहिजे का नाही? आपण करणार आहे का नाही? तुम्ही तर करणारच आहे. लोकांना करायला लावायला आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जावं लागलं. मतदान काही आपोआप कोणी करणार नाही. जे काही कामं झालेले आहेत ते डोळ्यासमोर आहे. जे काही मंजुरी आहे त्याचे कागद आहे. आपण काही खोटे कागद काही दाखवलेले नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ते 50,000 रुपये ते न बोलता तुम्ही प्रत्येकाने बूथ लेवलला काम करा.
प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन बूथ लेवलला आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो. जे काही या 5 वर्षामध्ये राहिलेलं ते सोडवण्यासाठी पुढचे 5 वर्ष देणार आहे तुम्ही. तर निश्चितपणाने आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो. ही काय फार टीका करण्यासारखी काही गोष्ट नाही. समोरून काही केलेलंच नाही. या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं तर आपण जे काही कामं केले, ज्या ज्या अडचणी जाणवल्या त्यावेळी त्याच्यासाठी मिटिंग घेतली, तेव्हा आंदोलन काही झालेलं नाही. मागचा 5 वर्षाचा काळ आठवा. अनेक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन, आमरण उपोषण, धरणे आंदोलन त्या ठिकाणी करावे. परंतु आपण सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी जे काही अडचणी सांगत गेले त्याची गांभीर्याने दखल घेऊन मी त्यावेळेस मिटिंग घेतली. त्यावेळेस संबंधित खात्यांना सूचना केल्या आणि म्हणून या 5 वर्षामध्ये ठीक आहे, आता ज्याला विरोध करायचा तो विरोध करतच राहणार. तो विरोध प्रामाणिकपणे करावा एवढी माझी अपेक्षा. नुसतं विरोधाला विरोध करायचा ही प्रवृत्ती काय बरोबर नाही. आता त्यांच्याबद्दल काय फार बोलायचं हा विषय. केंद्र सरकारने साखर धंद्याच्या बाबतीमध्ये काहीतरी फिक्स धोरण घेणं गरजेचं. आपण जर विचार केला, कारखाने असतील, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, मागच्या वर्षी सगळ्यांचे अंदाज त्या ठिकाणी ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये चुकीचे ठरले आणि म्हणून या सर्व चुकीच्या अंदाजामुळे जे काही निर्णय त्या ठिकाणी झाले त्याचा फार मोठा परिणाम आपल्या साखरेच्या दराच्या बाबतीमध्ये झाला. 7 डिसेंबर 2023 रोजी इथेनॉल निर्मितीवर बंदी आणली गेली. ती आता थेट 2 दिवसापूर्वी बंदी उठवण्याचं काम केंद्र सरकारने केलं. मागचा सीझन तर निघून गेला. आता ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं तर या निर्णयाचं स्वागत आपण केलं पाहिजे. याच्यामुळे निश्चितपणाने पुढचा सीझन ज्यावेळेस चालू होईल, इथेनॉल निर्मितीकडे साखरेचा वापर ज्यावेळेस होईल त्याच्यावर निश्चितपणाने साखर उत्पादन लिमिटमध्ये येऊन आपल्याला साखरेच्या दरामध्ये थोडीफार वाढ त्या ठिकाणी बघायला मिळेल. या धोरणामुळे सर्व साखरेच्या दरांवर त्या ठिकाणी परिणाम होतो. हे खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने त्याच्यामध्ये लक्षात घेतलं. 2018 साली खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी नवीन जैव इंधन धोरण त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यामध्ये परंपरागत सीएव्ही मोलॅसिसच्या बरोबर बीएव्ही मोलॅसिस, सिरप, ज्यूस, मका, तांदूळ, इतर निकृष्ट अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचं धोरण त्या ठिकाणी घेतलं. 2025 पासून 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचा त्यांनी उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्याच्यामुळे देशामधलं क्रूड ऑइल असेल किंवा पेट्रोल असेल याच्यावर आपला अवलंब त्या ठिकाणी कमी होणार आहे. त्यावर खर्च होणारे बहुमूल्य परकीय चलन त्याच्यामध्ये वाचणार आहे. आणि जे काही मोठ्या प्रमाणामध्ये देशांतर्गत असलेले साखरेचे साठे असतील त्यात अडकून पडणारा कारखान्याचा पैसा असेल आणि त्यामुळे कारखान्याचे होणारे आर्थिक नुकसान असेल, तसेच शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी ची रक्कम अदा करण्यासाठी कारखान्यात जे काही अडचणी येतात
त्याच्यावर निश्चितपणाने हे जे काही धोरण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये तयार होणारे बीएव्ही असेल, सिरप असेल, ज्यूस असेल, हे सर्व इथेनॉल कडे जर वळवलं आणि इथेनॉलचा दर जर निश्चित केला तर निश्चितपणाने कारखान्याला पण फायदा होणार, शेतकऱ्यांना पण फायदा होणार। याच्यासाठी मोठ्या स्कीम्स त्या ठिकाणी जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये डिस्टलरीसाठी खर्च झालेला होता, गुंतवणुकी झालेल्या होत्या। शासनाने व्याजदराच्या सवलती त्या ठिकाणी जाहीर केलेल्या होत्या आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेब असतील 2025 पर्यंत जे काही E20 लक्ष्य यांनी गाठण्यासाठी 1000 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती करून त्या ठिकाणी हे उद्दिष्ट गाठायचं होतं। चालू वर्षापर्यंत इथेनॉल 13.3% हे पेट्रोलमध्ये ब्लेंड करण्याचं काम सध्या चालू आहे। त्याच्यामध्ये 45% हे ऊसाच्या मळीपासून तयार होणारे इथेनॉल आणि 55% हे धान्यापासून तयार होणारे इथेनॉल अशा पद्धतीने सध्याचं मिक्सिंग त्या ठिकाणी चालू आहे। आणि याच्यामुळे निश्चितपणाने जे काही धान्यापासून तयार होणारे इथेनॉल आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा धान्यांना चांगल्या पद्धतीचा दर त्या ठिकाणी मिळतो। या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार सरकारने केला पाहिजे। जे काय दरसोड साखर धंद्याच्या बाबतीमध्ये करताय ते एकदाच काहीतरी सीझनच्या अगोदर ठरवून पूर्ण सीझन संपेपर्यंत त्याच्यामध्ये परत बदल न करता एका लाईन मध्ये त्या ठिकाणी धोरण असलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती या मीटिंगच्या माध्यमातून सरकारला मी या ठिकाणी करेल। दराच्या बाबतीमध्ये चिंता करू नका, दर आपण जास्तीच देतो। मी म्हणणार नाही की याच्यापेक्षा जास्त का त्याच्यापेक्षा जास्त, आपण आपल्या स्वतःबरोबरच स्पर्धा करतो। आज जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल, आपले काही छोटे मोठे लॉसेस होत असतील ते आटोक्यात कसे आणता येतील याचा विचार आपण सातत्याने करत असतो। आणि ही चालणारी प्रक्रिया, 800 टनाचा कारखाना आता 6000 टनावर आपण नेलो। टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट आपण करत गेलो। आपली स्पर्धा कोणाशीच नाही, आपली स्पर्धा फक्त आपल्या स्वतःबरोबरच। आपण स्वतः सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून चांगले रिझल्ट कसे येतील, आपल्या ऊस उत्पादकांना, आपल्या सभासदांना, आपल्या शेतकऱ्यांना चांगला दर कसा देता येईल याचा विचार आपण सातत्याने करत असतो। आणि म्हणून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पण सोमवारी आपल्याला 125 रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्यात, म्हणजे अंतिम दर आपला 3050 त्या ठिकाणी असेल असं या ठिकाणी आपल्याला माहिती देतो।